तर शरद पवारांनी वेळोवेळी आता मला नको राज्यसभेचं सदस्यत्व असं वारंवार जाहीर केलेलं आहे. आणि आत्ता जर परत शरद पवारांची जर उमेदवारी किंवा नाव पुढे येत असेल तर पार्थ पवारांना रोखायचं कोणाच्या डोक्यात आहे की काय असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात उपस्थित होतो. एका बाजूला अजितदादा पवारांच्या अपघाती निधनामुळं दुःख व्यक्त करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्याच अजितदादाच्या पत्नी उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या आहेत. म्हणजे मुळात याच्या पाठीमागं सुनेत्राताई पवारांना अडचणीत आणणे हा उद्देश मला यामधून दिसतो आहे. दादांच्या मृत्यूबद्दल एका बाजूला दुःख व्यक्त करायचं आणि दुसऱ्या बाजूला दादाच्या कुटुंबियांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, सुनेत्राताईंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं, हाच हेतू रोहित पवारांचा दिसतो आहे. पवारांना आता सुनेत्राताईंना अडचणीत आणण्याचं काम सुरू आहे. राज्यसभेवर पार्थ पवारांना जाण्यासाठी रोहित पवारसारखा माणूस निश्चित अडचणीत आणण्याचं काम करू शकेल. कारण आताची वेळ बघा, परिस्थिती बघा, एका बाजूला महाराष्ट्रातला राज्यसभा विधान परिषदेच्या निवडणुकांचा माहोल बघा आणि त्याचवेळी रोहित पवारांच्या रोज माध्यमासमोर येऊन अजितदादांच्या मृत्यूबाबत प्रेस घेणं याचं तुम्ही लॉजिक किंवा याचं तुम्ही तर्क बांधू शकता. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी सुरक्षा एजन्सीजकडे जावं, मुख्यमंत्र्यांकडे जावं, उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंकडे जावं. म्हणजे तुम्हालाच जास्त दुःख आहे आणि सुनेत्राताईंना दुःख नाही असं भासवण्याचा प्रयत्न त्यांनी केविलवाना प्रयत्न करू नये. पुतना मावशीचं प्रेम आहे. रोहित पवारांना खरं तर सत्तेमध्ये सहभागी व्हायचं होतं. इकडं अजितदादा पवारांच्या दुःखाचं सावट अजून संपत नव्हतं. त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आणि सत्तेमध्ये मधलं सामिलीकरण या गोष्टीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. त्यामुळं दादांच्या मृत्यूचं भांडवल नक्की कोण करतं आहे हा संशोधनाचा प्रश्न आहे. रोहित पवार आणि त्यांची काही टीम आहे त्यांना या सरकारमध्ये सामील होऊन मंत्रिपदावरती किंवा सत्तेमध्ये जाण्याचे त्यांचे मनसुबे कुठंतरी सुनेत्राताईंच्या शपथविधीनं उधळले गेलेले आहेत. त्यामुळं हे अतृप्त आत्मे आहेत. अजितदादांच्या मृत्यूचं भांडवल करू नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. खरं तर उद्धव ठाकरेंची संख्याबळ पाहता उद्धव ठाकरेंचं संख्याबळ हे जास्त आहे. उद्धव ठाकरेंच्या मताला खरं तर महाविकास आघाडींनी जास्तीत जास्त वेटेज द्यावं, किंमत द्यावी असं मला वाटतं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.